बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसे बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. अरे जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा 5 सुलतानी सत्तांशी याच महाराष्ट्राच्या मातीत लढला होता. अरे ज्या माऊलीने आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली येऊ दिला नाही. अरे ज्या माऊलीने आपल्या डोक्यावरचा कुंकू कधी खाली येऊ दिला नाही. अरे ज्या माऊलीने इथल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिकविलं, ती महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अशा या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करून मी श्रेया तुटे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर विषय मांडत आहे, सावित्रीबाई फुले संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व. एक काळ होता जेव्हा स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे धर्म बुडवणारा गुन्हा मानला जात असे. अशा काळात पुण्यातील एका रस्त्यावर एक स्त्री हातात पुस्तक घेऊन शाळेत शिकवत जायला निघाली. तिच्या मार्गात कोणतेही काटे नव्हते, तर तिच्या मार्गात होते समाजातील काही मारतंडांनी फेकलेले शेण, माती आणि दगड. कोण होती ती स्त्री? ती होती आपली लाडकी सावित्री माय. समाज तिला हिणवत होता, शिव्या देत होता, पण तिने तिचे पाऊल डगमगू दिले नाही. ती शेवटपर्यंत प्रयत्न करत गेली. तिने अपमान सहन करत गेली आणि मुलींना शिक्षण देण्याचे व्रत हे सोडले नाही. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या साथीमुळे आणि तिच्या धैर्यामुळे मुलींची पहिली शाळा उघडली. ती मुलींची पहिली एक शाळा नव्हती, तर ती स्त्री शिक्षणाची आणि स्त्री मुक्तीची एक पहिली पहाट होती. सावित्रीच्या लेकी आता पंख पसरवत झेप घेतात. अडथळ्याच्या भिंतीवर धैर्याने आपटत जातात. जिद्दीनं देश बदलतो नव्याने. आत्मनिर्भरतेच्या प्रकाशात जग उजळतो सोनेरीपणे. स्त्री शक्तीची अनेक उदाहरणे आज आपण आपल्या या समाजामध्ये पाहतो. भारताची दिव्यांग पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी म्हणजे साक्षात रणरागिणीच. तिने आपल्या या भारत देशाला राक्षसाच्या त्रासापासून मुक्ती देण्याचे काम केले. तिचं फार मोठं बलिदान आपल्या या भारत देशाला होतं. आणि इलेक्ट्रॉनिकच्या युगात कल्पना चावला, सुनीता विल्यम, सानिया ह्या सुद्धा एक सावित्रीच्याच व्यक्तिमत्वातून घडलेल्या लेखी आहे. अजून काही उदाहरणे म्हणजे जिला धावण्यास भारतातील मैदाने अपुरे पडली ती महान सुवर्णकन्या म्हणजे पी.टी. उषा, जिने अनाथांवर मायेची पाकर घातली. ती म्हणजे हिरोदत्त सिंधुताई सपकाळकर. आणि कारगिलच्या युद्धात हेलिकॉप्टर उडवणारी फ्लाइंग ऑफिसर गुंजन सक्सेना ह्या सुद्धा सावित्रीबाईच्याच व्यक्तिमत्वातून घडलेल्या लेखी आहे. भारताची माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि भारताची आदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे सावित्रीच्याच कर्तृत्वातून, यशोगाथातून घडलेल्या लेखी आहे. समाजाने जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्या वाटेला प्रचंड मोठा संघर्ष येतो त्याच्याच वाटेला भगवान पद प्राप्त होतं. म्हणजे बघा ना, 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्रीराम झाले. आणि राजपुत्र असून सुद्धा जेव्हा त्याने सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहिले तेव्हा ते भगवान श्रीकृष्ण झाले. म्हणजे ज्याच्या वाटेला संघर्ष येतो त्याच्याच वाटेला भगवान पद प्राप्त होतं. अशीच एक संघर्षवीर, संघर्ष योद्धा जिच्या वाटेला प्रचंड मोठा संघर्ष आला, ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.
सावित्रीबाई फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी, या सह्याद्रीची लेक, या मराठी मातेची लेक म्हणजे सावित्रीबाई फुले. 63 वर्षाचं आयुष्य लाभलं महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि 66 वर्षाचं आयुष्य लाभलं सावित्रीबाई फुलेंना. पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत महात्मा ज्योतिबा, क्रांती शौर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तुमच्या माझ्या काळजामध्ये राहतील. जाता जाता एवढंच म्हणते, आसुआंचे अंगार केले पंखांनी आभाळ पेळले, आसुआंचे अंगार केले पंखांनी आभाळ पेळले, जीर्ण रूढींचे पहाड फोडूनी विद्रोहाचे सुरुंग पेळले. अशी ती आई ज्ञानमाऊली, समतेची सावली सावित्रीबाई. होय, हीच ती सावित्री, हीच ती जिजाऊ. दीपस्तंभाप्रमाणे आजही आम्हाला प्रकाशमान करते. धन्यवाद.